मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या हक्काचं पाणी मिळायला हवं यासाठी पाणी हक्क समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। 2 वर्षापूर्वी हायकोर्टाने अनधिकृत झोपड्यांनाही पाणी देण्याचे आदेश दिले होते, मात्र अजूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यासाठीचा निषेध करण्यासाठी पालिका मुख्यालयाबाहेर पाण्याच्या बाटल्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर पालिकेच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूरही झालाय। आता त्याची अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे। या आंदोलनाचा आढावा घेतलेला आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं। मला सांगा की किती जण साधारणतः आलेले आहेत, कोणकोणत्या विभागातून आलेले आहेत? तुमची मागणी आहे पाणी द्या, झोपडपट्ट्यांना पाणी पुरवठा करावाच अशा ठराव देखील झालेला आहे। परिस्थिती काय आहे ग्राउंड लेवलला? वास्तविक असं आहे की आम्ही पाणी हक्क समिती म्हणून 2010 पासून मुंबईमधल्या पाण्याचा प्रश्न हाताळतोय आणि पाणी हक्क समितीने एक अभ्यास केल्यावरती लक्षात आलं की 1996 पासून मुंबई महानगरपालिका जी आहे ती लोकांना पाणी देत नाही, तारखेच्या आधारावर देत नाही, जमिनीच्या आधारावर देत नाही। असे किती लोक मुंबईत आहेत तर जवळपास 25 लाख लोक मुंबईमध्ये आहेत ज्यांना मुंबई महानगरपालिका पाणी देत नाही। त्यामुळे ह्या लोकांचं जीवन जे आहे ते फार खडतर होतं, कारण त्यांना माफियाकडनं पाणी घ्यावं लागतं आणि माफिया जे आहे, जसं आपण 5 रुपयाला 1000 लिटर पाणी महानगरपालिका आपल्याला देते, तर या लोकांना जे आहे ते 700 रुपयाला 1000 लिटर पाणी मिळतं।